माझं नाव नागासाहेब माने. मी महर्षी दयानंद महाविद्यालय येथे केमिस्ट्री फॅकल्टी म्हणून काम करत आहे. आमच्या कॉलेजमध्ये हे जे मित्र उपक्रम आहे या अंतर्गत मित्र उपक्रम अंतर्गत इकडे ट्रेनर आले होते आणि त्यांनी आम्हाला आनापान ही टेक्निक शिकवली. येथे आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ सर्व शिक्षक या ट्रेनिंगमध्ये सहभागी झालेले होते आणि आम्हाला या ट्रेनिंगमध्ये फार छान अनुभव आला. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आनापान ही टेक्निक शिकवली, ज्याच्यामध्ये मेडिटेशन कसं करता येईल, मनाला शांत कसं ठेवता येईल, जेणेकरून आपण योग्य प्रकारे आयुष्यात निर्णय घेऊ शकतो. जर तुमचं मन स्थिर असेल, मन शांत असेल, तर तुम्ही छान प्रकारे आयुष्य जगू शकता किंवा आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकता. हे कसं करायचं हे ट्रेनिंग दिलं. त्याबरोबर त्यांनी आमचं उद्बोधन आणि प्रबोधनही केलं की मनाला शांत कसे ठेवता येईल, शांती कशात आहे यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि हे जो उपक्रम आहे हा मुलांसाठी मला वाटतं खूपच उपयुक्त ठरेल, कारण यानंतर हे जे आम्ही काय शिकलो हे आम्ही मुलांना शिकवणार आहोत. आणि त्यामुळे आजकालच्या जगात तुम्ही पाहत आहात की मुलं खूप अस्थिर आहेत, अनस्टेबल आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरनं मुलं डिप्रेशनमध्ये जातात, ते शांत नाही, खूप कोलाहल, त्यांना खूप आवाज पसंत आहे आणि अतिशय म्हणजे ॲग्रेसिव्ह अशी मुलं आहेत. तर त्या मुलांना शांत कसं करता येईल, त्यांना शांत कसं राहता येईल. आणि जर मुलं शांत राहिली, जर त्यांनी मेडिटेशन केलं, जर त्यांनी फोकस केलं, तर त्यांची अभ्यासातही सुधारणा होईल आणि चांगल्या प्रकारे ते मार्क मिळू शकतील. आणि मार्कच नाही तर एक समाजात एक चांगले नागरिक म्हणून ते राहू शकतील. याचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं, तेच आपल्याला मुलांना सांगता येईल. आणि अशा प्रकारे आपण एक चांगले मुलं घडवू शकू, चांगले नागरिक घडवू शकू आणि पर्यायानेच आपण एक भारत देश जो आपण म्हणतो मेरा भारत महान, तो मेरा भारत महान घडवू शकू. इकडे ट्रेनिंग आले, त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. नमस्कार. महर्षी दयानंद महाविद्यालयातून मी लीना गणेश कोरडे, समाजशास्त्र विभाग या विभागातून बोलतीये. आज आमच्या इथे मित्र उपक्रमांतर्गत निर्मला मॅडम आणि त्यांच्या टीमनी आनापान सती हे ट्रेनिंग दिले. हे आज फक्त टीचर्ससाठी ट्रेनिंग देण्यात आले आणि यातून आम्हाला असिस्टंट मित्र टीचर म्हणून निर्माण करणार आहे. ह्या 3 तासांच्या ट्रेनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे हे आमच्या लक्षात आले की आनापान म्हणजे काय आणि सती म्हणजे काय याचं त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करून आम्हाला सांगितले. या 3 तासांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी आमच्याकडून योगाभ्यास करून घेतला. आणि आजच्या काळात जर आपण बघितलं तर भारतातल्या नागरिकांमध्ये कोरोनानंतर जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मानसिक आरोग्यावरती खूप परिणाम झालेला आहे. आणि तसेच व्यसनमुक्ती आणि मादक पदार्थांवरती बंदी हे देखील शासनाने सुरू केलेले आहे. परंतु हे फक्त एकतर्फी झालेले आहे. ही जेव्हा मित्र उपक्रम सुरू केलेला आहे यांच्या अंतर्गत आपण रिसोशलायझेशन करतोय. म्हणजे काय करतोय तर सर्व नागरिकांना आपण योगाभ्यासा थ्रू त्यांचे मन कसे, हे जे चंचल मन आहे ते कसे स्थिर ठेवायचे हे सांगतोय आणि हे शिकवतोय. आज हे शिक्षकांना जेव्हा ट्रेनिंग दिलेले आहे त्यातून आम्ही हे पुढे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत. आणि रोजच्या 10 मिनिटांच्या आल्यावर विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यावर 10 मिनिटं आणि निघताना परत 10 मिनिटं डेफिनेटली या ट्रेनिंगमुळे त्यांना मानसिक स्थैर्य आणि शांतता प्राप्त होणार आहे. आणि यातूनच हे आपले एक सुजाण आणि सजग भारत बनवण्यासाठी एक पहिले पाऊल असेल. थँक्यू. मेडिटेशन मित्र उपक्रम आनापान से संबंधित जो कुछ भी हम मेडिटेशन से रिलेटेड जितना भी हमने डिस्कशन किया, प्रैक्टिस किया, अभ्यास किया, हम अपने बच्चों को उसमें अभ्यास में पारंगत करके उनके व्यक्तित्व को, उनके जीवन में जो भी प्रतिभाएं विकसित होंगी उसके लिए बहुत ही उपयोगी हासिल होगा. इसके लिए हम निर्मला मैडम और टीम का सदैव आभारी रहूँगा. बहुत बहुत धन्यवाद.